जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहत आहे। श्रवणाच्या महत्त्वाकडे समर्थ वळले आणि तेही पहिल्याच समासामध्ये। समासाचं नाव मंगलाचरण आहे, म्हणजे सुरुवात करणं किंवा सुरुवातीला सगळ्यांना वंदन करणं। पण त्यानिमित्तानं सखोलतेनं परमार्थ समर्थ आपल्याला समजावून सांगतायत। कालच निरूपणामध्ये आपण पाहिलं की आपण कशा पद्धतीनं संसार चक्रामध्ये अडकून आहोत। याला उपाय एकच आहे, अध्यात्मविद्येचा अभ्यास, अध्यात्मविद्येचा विचार असे शब्द समर्थ वापरतात। आपल्या जीवनामध्ये अध्यात्म येण्यासाठी, परमार्थ येण्यासाठी जर काही करणं आवश्यक असेल तर ते म्हणजे श्रवण, आणि तेही अद्वैत ग्रंथांचं, प्राप्त पुरुषाकडून, आपल्या सद्गुरूंकडून। व्यवहार आणि परमार्थामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की व्यवहारातील अनुभव हा व्यक्तिसापेक्ष आहे, परमार्थातील अनुभव हा एकच आहे। म्हणजे ज्या ब्रह्माचा अनुभव भगवान शंकर घेतात, त्याच ब्रह्माचा अनुभव मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ घेतात, त्याच ब्रह्माचा अनुभव माऊली ज्ञानेश्वर महाराज घेतात, त्याच ब्रह्माचा अनुभव शंकराचार्य असतील, नाहीतर गोंदवलेकर महाराज असतील, सर्व महात्मे घेतात। यातील अनुभवामध्ये फरक नाही। मार्गांमध्ये थोडे बहुत परंपरेनुसार फरक असतील, पण मूलतत्वे समान आहेत। देहबुद्धीचा निराश झाल्याशिवाय आत्मतत्वापर्यंत पोहोचता येत नाही, हे तथ्य परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी बदलत नाही। समर्थ सांगतायत आपल्याला की अशा प्रकारे अद्वैत ज्ञान ज्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे, मूळ परमार्थ, शुद्ध परमार्थ ज्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे, त्या ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे। मग अभ्यासक, व्याख्याता, विचारवंत याच्याकडनं ते श्रवण का करू नये? कारण ज्याचा मी गेलेला नाही तो मी गेल्यानंतर आत्मस्वरूप कसा आहे हे प्रतिपादन करू शकत नाही। म्हणून समर्थ रामदास, एकनाथ महाराज, गोंदवलेकर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज इत्यादी अनेक संतांनी जे सांगून ठेवलेलं आहे, त्या अद्वैत ग्रंथांचं निरूपण, श्रवण, मनन, चिंतन करणं आवश्यक आहे। त्या श्रवणामधून, त्या मनन चिंतनामधून आपण आपोआप परमार्थ मार्गावरती येऊ। या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ, जो सर्वांगे श्रोता। इथे समर्थ सर्वांगे असा शब्द वापरतात। सर्वांगांचं कान करून आपण श्रवण केलं पाहिजे आणि मग त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे। आपण श्रवण कुठल्या प्रकारे करतो याला अत्यंत महत्त्व आहे। असं पहा, आपण काही पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये गेलो। आता तसं अभावानं बँकेत जावं लागतं, पण तरीही उदाहरण म्हणून पाहूया। आणि आपल्या पैसे काढण्यासंबंधी काही अडचणी येत असतील आणि ते जर व्यक्ती समोरून आपल्याला समजावून सांगत असेल तर आपण कान देऊन ऐकतो पहा। तेच जर आपल्या नावडीचा व्यक्ती कोणी भेटला, आपल्याला नको आहे ती माहिती द्यायला लागला, काही जणांना सवय असते उगाचच बडबड करण्याची, तर त्या बडबडीकडे आपण फारसं लक्ष देत नाही, ऐकतो पण ऐकून न ऐकल्यासारखं करतो। अशाच प्रकारे श्रवणाचे अनंत प्रकार आहेत, पण समर्थ आपल्याला सांगतायत की सर्वांगानं श्रवण घडलं पाहिजे, आणि तेही अद्वैत ग्रंथांचं। म्हणजे श्रवण करत असताना आपली बुद्धी, आपले विचार, आपले तर्क मध्ये आणू नयेत। आपले समज आणि आपला असा भाव की हे मला माहीतच आहे, यात नवीन काय सांगितलं, असं काहीही मध्ये न आणता केवळ आणि केवळ श्रवण करावं। पुष्कळ वेळेला आपल्या समोर घडणारी एक घटना आहे, पण तिकडे आपण तितक्या बारकाईनं पाहत नाही। त्या घटनेचा आपण विचार करूया। मातीवरती पावसाचा थेंब पडतो, अनेकांनी ते पाहिलेलं आहे, पण कुणी कधी विचार केलाय का की माती केवळ पडून राहिलेली असते? पाऊस कसा आहे याचा विचार ती करत नाही, केवळ पडून राहते। पाऊस पडल्यानंतर
आपोआप तो मातीमध्ये मुरतो. तशा प्रकारे श्रवण आपल्या आत मुरलं पाहिजे. पाणी जर आत मुरलं तर ती माती सुपीक ठरते. मातीमधून तेव्हाच उगवून येईल जेव्हा मातीमध्ये सुपीकता असेल. मातीचेही प्रकार आहेत. जर पाण्याला मातीनं धरून ठेवलंच नाही तर, किंवा रेताड मुरमाड जमीन असेल तर मग पाणी त्यात राहत नाही. मग जमीनही सुपीक होत नाही. मग तिथे उगवूनही काही येत नाही. म्हणजे जे पडत आहे ते आधी सामावून घेतलं पाहिजे, मुरवलं पाहिजे, तर सुपीकता वाढेल. परमार्थाचं तत्त्वज्ञान जर आपण बारकाईनं बघितलं तर फार काहीही अवघड नाही. 50 गोष्टी परमार्थामध्ये सांगितलेल्या नाहीत. एकच गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे आपणच ब्रह्म आहोत. फार तर फार ते समजावं यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला देहबुद्धीचा भ्रम झालेला आहे. याचाच विस्तार अनेक प्रकारांनी केला गेलेला आहे. पण आपण जर ते सामावून घेतलं नाही तर त्याचं चिंतन आपण करू शकणार नाही. सर्वसामान्यतः आपण विषयांचं चिंतन करतो आणि ते कशा प्रकारे करतो हाही भाग थोडासा आपण पाहूया. आपण जेवायला बसतो. आपल्या आवडीचा पदार्थ असो अगर नसो, अन्नाचा अनुभव घेत घेत आपण जेवण करतो. समजा आवडीचा पदार्थ असेल तर त्या पदार्थाची चव आपल्या लक्षात राहते, अनुभवही जास्त लक्षात राहतो. तसं आपण रोजच जेवतो. पण ज्या दिवशी जेवणामध्ये आवडीचा पदार्थ आणि तोही जर उत्तम प्रकारे केला गेलेला असेल तर त्याची चव लक्षात राहते. आणि ही लक्षात राहिलेली चव चिंतनाच्या मार्फत आपण नंतर घोळवत राहतो आपल्या आतच. हे जे चिंतन आहे ते चिंतन पुन्हा आपल्याला त्या पदार्थाकडे घेऊन जातं. आणि असंच प्रत्येक दृश्य अनुभवाच्या बाबतीत घडतं. मग कुणाचा स्पर्श असेल, कुणाचा शब्द असेल, कुणाचा गंध असेल किंवा काहीही, ज्या अंगानं ते आत आलेलं आहे तिथून चिंतनाला सुरुवात झालेली आहे. हे चिंतन आपल्याला अवघड जात नाही, कारण जीव बहिर्मुखच आहे. बाहेरील गोष्ट आत अनुभव रूपानं घेणं हा जीवाचा स्वभाव बनलेला आहे. पण जीवाचं जे जीव म्हणून अस्तित्व आहे ते ज्या आत्म्यामुळे आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी जीव प्रवृत्त होत नाही. त्याची दिशा बहिर्मुख असल्यामुळे आत वळून त्याला पाहायला सवड नाही. असं झाल्यामुळे काय होतं, आत्म्याच्या अनुभवाकडे जीवाची खेच नसते तर दृश्याच्या अनुभवाकडे असते. त्यामुळे दृश्यातील अनुभव सहजतेनं आत येतात आणि मग आत जी इंद्रिय बसलेली आहेत, मन, चित्त, बुद्धी इत्यादी, ही इंद्रिये त्यांचं त्यांचं काम करतात. म्हणजे आता चिंतन हा विषय पाहत असताना बुद्धीचा आणि मनाचा दोष नाही. आपण जे आत घेत आहे तिथे जो निर्णय आपण केलेला आहे त्याचा दोष आहे. जे घ्यायला पाहिजे ते आत घेतलं तर त्याचा विचार मन करेल, चित्त चिंतन करेल. आणि जे टाळायला पाहिजे ते जर टाळलं तर त्याचे विचार मनात येणारच नाहीत, चित्तामध्ये त्याचं चिंतन होणारच नाही. विषयांच्या ठिकाणीच जर आपण गोडी ठेवली तर विषयच आत येणार आणि मग विषयांचं चिंतन चित्तामध्ये घडणार. पण जर अद्वैत निरूपण आपण आत घेतलं तर त्या संबंधीचं चिंतन आत घडणार. म्हणजे शेवटी आपण आत काय घेतो याच्यावरती सर्व अवलंबून आहे. मातीचा दृष्टांत आपण पाहिला, पण मातीमध्ये निर्णय क्षमता नाही, मातीमध्ये विवेक विचार नाही, जो आपल्यामध्ये आहे. मातीकडे पर्याय नाही. वरून जर दूषित पाणी टाकलं तर तेही सामावलं जाईल, शुद्ध पाणी टाकलं तर तेही सामावलं जाईल. पण आपल्यामध्ये विचार क्षमता असल्यामुळे आपण ठरवू शकतो की आपण काय पाहायचं आहे, काय ऐकायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात पहा, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की आत काय घ्यायचं हे आपण ठरवू शकतो.
त्या दृष्टीनं विचार करून साधनेमध्ये राहिलं पाहिजे. डोळ्यांना हे सांगावं लागत नाही, रम्य जे दिसत आहे ते पहा, चविष्ट पदार्थ खा, हे जिभेला सांगावं लागत नाही. विषयाचं चिंतन कर, हे चित्ताला सांगावं लागत नाही. हे सर्व त्याच्या स्वभावामध्ये आहे. परमार्थ मात्र आज मी तिला आपल्या स्वभावाच्या विरुद्ध दिशेचा असल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतायत हे सांगावं लागतं. डोळ्यांनी जाणून बुजून भगवंताचं सगुण स्वरूप पाहावं, त्याचेच विचार जाणून बुजून करावेत, त्याच रूपाचं चिंतन जाणून बुजून करावं. भगवंताचं नामसुद्धा जिव्हेनं मुखानं जाणून बुजून घ्यावं. तुकाराम महाराज तर एके ठिकाणी म्हणतात, अगदी पांडुरंगाच्या नामाचा टाहो फोडावा. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की जिभेला राम नामाचा चाळा लावून घ्यावा. हे सर्व करण्यानं आपण परमार्थ मार्गामध्ये प्रविष्ट होऊ. हे काहीही परमार्थात येत नाही बरं का, हे सगळं परमार्थाला अनुकूल आहे. खरा परमार्थ हा मनाच्या पलीकडे सुरू होतो. नाम रूप याच्या पलीकडे परमार्थ आहे, पण तिथे प्रवेश होण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं. आणि ती अंतर्मुखता होण्यासाठी आपली इंद्रिये भगवंताच्या दिशेनं वळवावी लागतात. तशाच प्रकारे आपण जे श्रवण करतो त्याला महत्त्व आहे. आत्ताचंच उदाहरण पहा. हे आपण श्रवण करत आहे म्हणून या दिशेचे आपले विचार सुरू झाले पहा. थोडा का होईना आत्ता आपण मनात विचार केला असेल की आपण नाम घ्यायला पाहिजे, आपण आपल्या डोळ्यांनी भगवंताला पाहायला पाहिजे. मूर्तीच खरी पण भगवंताची आहे ना. पांडुरंगच खरा पण माऊली म्हणतायत ना की हे ब्रह्म आहे, तर त्या पांडुरंगाला पाहिलं पाहिजे. याला म्हणायचं जाणून बुजून परमार्थामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणं. आणि अशाच प्रयत्नांनी जाणून बुजून श्रवणामध्येही राहिलं पाहिजे. आणि कोणत्या ते समर्थ सांगतात अद्वैत ग्रंथांच्या. समर्थ आपल्याला समजावून सांगताना काय म्हणतायत पहा. जयाचे चंचल हृदये तेणे ग्रंथ सोडूची नये, सोडिता अलभ्य होये अर्थ येथीचा. जयास जोडला परमार्थ तेणे पहावा हा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चये बाणी. ज्याचं हृदय चंचल आहे म्हणजेच मन चित्त अस्थिर आहे, त्यानं कोणत्याही परिस्थितीत अद्वैत ग्रंथांची कास सोडू नये. कुणीही असा समज करून घ्यायची गरज नाही बरं का की आपलं मन शांत झालेलं आहे. आपलं मन शांतच आहे की हा विचार जर आपल्या मनात आला तर निश्चित समजावं की मनामध्ये चंचलता आहे. आपल्या हृदयामध्ये कोणताही भेद नाही असा जर विचार आपल्यात आला तर निश्चित समजावं की भेद आहे. म्हणजे अर्थ काय तर समर्थ सांगतायत की कोणत्याही प्रकारे तुम्ही अद्वैत ग्रंथांचं चिंतन सोडू नका. विषयाचं चिंतन जसं विषयाच्या दिशेनं आपल्याला नेतं तसं अद्वैताचं चिंतन आपल्याला अद्वैत स्थितीमध्ये नेतं. चिंतने चिंतने तद्रूपता ही वेदांतामध्ये सांगितलेली श्रेष्ठतम साधना आहे. आपण ब्रह्मच आहोत या निःशब्द चिंतनानं ब्रह्मावस्थाच येते. पण हा विषय अत्यंत खोल आहे. चिंतन तर करायचं आहे पण निःशब्द चिंतनामध्ये राहायचं आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी वृत्ती आधी आवरून आतमध्ये मुरवाव्या लागतात. ते घडण्यासाठी जीवनामध्ये सर्व बाजूंनी परमार्थ आत आणावा लागतो. आपला देह प्रपंचामध्ये गुंतलेला आहे. आपण नोकरी करतो, धंदा करतो, कोणते तरी प्रयत्न करून पैसे कमवतो. पैसे कमवून आपण ते साठवतो. काही पैशांनी आपण आपल्या वस्तू खरेदी करतो. नातेवाईक आहेत, बायका, मुले, सगळं काही आपल्याला आहे. आपले विचार त्या दिशेनं धावले नाहीत तर आपण ते करू शकणार नाही. उदाहरणार्थ आपण जर निश्चल निर्विचार स्थितीमध्येच राहिलो तर ऑफिसचं काम, धंद्याचं काम करणार कसं? मुलांना शाळेतून घरी आणायचं असेल आणि आपण निर्विचार राहिलो तर मुलं तशीच राहतील. आपण काही गोरा कुंभार नाही. गोरा कुंभारांची अवस्था वेगळी होती. पांडुरंगाच्या नामामध्ये ते इतके रंगून गेले की त्यांच्याच पायी त्यांचंच मूल चिरडून मेलं. अशी तर आपली अवस्था नाही. आपल्याला गोड चव गोड लागते, तिखट चव तिखट लागते. सुख दुःख याचा अनुभव आपल्याला येतो. आपण
आपल्या परीनं प्रपंचामध्ये आहोतच. मग असं असताना जर आपल्याला विषयांचा संग सोडता येत नसेल तर अध्यात्मश्रवण, अद्वैत ग्रंथांचं निरूपण श्रवण हा एकच मार्ग शिल्लक राहतो, ज्यानं आपण आतल्या वृत्ती आवरून धरू शकतो. ते श्रवण जर जीवनामध्ये नसेल तर जीवन अक्षरशः महापुरामध्ये ओंडका जसा वाहत जातो तसं आपलं वाहवत जाईल विषयांमध्ये. परमार्थाचा विचार आपल्या जीवनात कधी येणारच नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की चंचलता तिथे आहे, निसंशय आहे, पण कुठल्याही परिस्थितीत अद्वैत ग्रंथांची कास सोडू नये. त्या अद्वैत ग्रंथांचं श्रवण करावं, वाचन, चिंतन, मनन सगळं काही करावं. येन केन प्रकारेण त्या ग्रंथाला धरून ठेवावं. या अद्वैत ग्रंथांमध्ये प्रामुख्यानं भगवद्गीता येते, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत हा समर्थांचा दासबोध येतो. नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांसारख्या अनंत संतांचे अभंग येतात. श्री महाराजांची नित्य प्रवचने येतात. त्याचा हात धरून ठेवावा. मागेही निरूपणात विषय आलाय पहा की आजचं प्रवचन ऐकलं म्हणजे काम झालं अशा प्रकारे आपण राहू नये. अर्धा तास झाला की पुन्हा आजचंच प्रवचन परत एकदा ऐकावं. पुन्हा अर्धा तास झाला की त्यातलं एखादं वाक्य परत एकदा वाचावं. पुन्हा तासाभराने पुन्हा प्रवचन काढून आज महाराज काय म्हणतायत ते पाहावं. आपण त्या दिशेनं चाललोय का? आज महाराज आपल्याला जे सांगतायत ते आपण करतोय का? हे पुन्हा पुन्हा तपासावं. आणि तपासत पुन्हा पुन्हा आजचंच प्रवचन आजच उघडून पाहत राहावं. असं रोज केलं तर आपण त्या ग्रंथाची कास धरली असा अर्थ होतो. आता सद्गुरू कुठे आहेत म्हणून रडत बसू नये. सद्गुरू हे तत्वरूपानं अखंड असतातच. आपण त्यांचं वचन धरत नाही, इथे आपला दोष आहे. वचन धरणं, सद्गुरूंनी सांगितलेली साधना धरणं म्हणजेच सद्गुरूंना धरणं आहे, म्हणजेच त्यांचा संग करणं आहे. इतका खोल अर्थ श्रवणामध्ये आहे. आपल्याला माहीतच आहे, आपण हे जाणतोच, हे वाचून झालेलं आहे अनेक वेळेला, हे ऐकून झालेलं आहे अनेक वेळेला, असं आपली बुद्धी म्हणणार. बुद्धीचं कामच आहे भेद निर्माण करणं, कारण आपल्यापाशी असलेली बुद्धी देहाला चिकटलेली आहे. आपल्यापाशी असलेलं मन विषयामध्ये मलिन झालेलं आहे. ते आपल्याला श्रवणापासून बाजूला नेणारच. इथेच साधकानं निश्चय बाणणं आवश्यक आहे की काहीही असलं तरी माझ्या आत ज्या वृत्ती उमटत आहेत त्या बाजूला ठेवून आता ज्ञानेश्वरी श्रवण करणार, आता दासबोध श्रवण करणार, आता श्री महाराज काय म्हणतायत ते शांतपणे ऐकणार. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही, म्हणून तर श्री महाराजांनी घसा कोरडा करून प्रवचने सांगितली आहेत. आपण जर नामात रंगतच असतो तर नाम घ्या, नाम घ्या असं श्री महाराजांनी वारंवार सांगितलंच नसतं. याचाच अर्थ आपण ते करत नाही. मग ज्या मनामुळे, ज्या बुद्धीमुळे आपण नाम घेत नाही, त्याच मनाचं आणि बुद्धीचं ऐकून श्रवणाला अंतर कशासाठी द्यायचं? म्हणून त्या मनाला आणि बुद्धीला बाजूला टाकून श्रवणाचा हट्टानं अभ्यास करायचा. म्हणजे मग तेच मन, तीच बुद्धी परमार्थाकडे वळवता येते. यालाच समर्थ म्हणतात अर्थशोधिता परमार्थ निश्चये बाणी. विषय वासनांच्या बाबतीत निश्चय करावाच लागत नाही. मगाशीच आपण पाहिलं की जीव विषयांकडे धावतो हा त्याचा स्वभावच आहे. इथे मात्र कुठल्याही इंद्रियांच्या भानगडीत न पडता आपल्याला ती शांत करायची आहेत. त्यासाठी निश्चय करावा लागतो. डोळ्यांनी पाहायचं आहे, त्यासाठीच तर डोळा नावाचं इंद्रिय निसर्गानं दिलेलं आहे. त्यामुळं पाहण्यासाठी निश्चय करावा लागत नाही. डोळा उघडला की पाहण्याची क्रिया आपोआप घडते. कान उघडे असतात, कानामध्ये कोणते ना कोणते आवाज येतच असतात. आता ऐकूया काहीतरी असा निश्चय करावा लागत नाही. तसंच मनाचं आहे, तसंच बुद्धीचं आहे. पण हे जर शांत करायचं असेल तर, म्हणजे मनात विचार येऊ द्यायचा नाही. डोळ्याला दिसत आहे पण पाहायचं नाही. डोळे बंद करून घ्यायचे. कान बंद करता येत नाहीत तरीही कानामध्ये आवाज आला तरी लक्ष द्यायचं नाही. कुठलंही चिंतन नाही. इंद्रिये कोणतीही हलवायची नाहीत. हे आपल्या स्वभावात बसत नाही. म्हणून इथे निश्चय लागतो.
आणि समर्थ म्हणतायत तो निश्चय श्रवणामुळे बाणतो. जसं जसं श्रवण आयुष्यात येतं तसं तसं आपली पावलं त्या दिशेनं पडायला लागतात. कधीही नामाला न बसणारे आपण ऐकून ऐकून असा विचार करायला लागतो की घेऊया नाम. हाच तो झालेला बदल. कधीही शांत न बसणारे आपण असा विचार करायला लागतो, डोळे मिटून शांत बसावं, मन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न केल्यानंतर काही क्षण का होईना ते जमतं. जमायला लागलं की उत्साह वाढतो आणि अशाच प्रकारे साधना वाढत वाढत जाते. एवढं सांगून झाल्यानंतर समर्थ पुढे म्हणतात, जयासी नाही परमार्थ तयासी न कळे येथीचा अर्थ. नेत्रे विण निधान स्वार्थ अंधास कळेना. आंधळ्याला जसा खजिना दिसत नाही तसं ज्याला परमार्थाची आवड नाही त्याला हा विषय कळणार नाही. अद्वैत ग्रंथांचं श्रवणाचं महत्त्व त्याला कळणार नाही. आता ही आवड कुठून आणायची? खरं म्हणजे परमार्थाची आवड सद्गुरूंच्या संतांच्या कृपेनंच आतमध्ये जन्माला येते किंवा आपल्या पूर्वसुकृतानं आपल्याबरोबर येते. तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग आता आपल्याकडे सुकृत आहे का नाही या विचारात आपण पडू नये. आत्ता हे श्रवण घडत आहे ना, श्री महाराजांचा आपण ऐकण्याचा प्रयत्न करत आहे ना, इथेच आपल्या सुकृताचं बीज आहे. हेच आता वाढवावं. श्रवणाला कदापि सोडू नये आणि श्रवणाचा हात धरून परमार्थ निश्चयानं अंगी बाणवावा. यापुढे समर्थ आता काय म्हणतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.